क्रांतिकारी शेतकरी पक्षाची नेवासा फाटा येथे नुकतीच प्रचार सभा संपन्न झाली आहे। यावेळी भालगाव गोदेगाव परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील भेंडा गटातील क्रांतिकारी शेतकरी पक्षामध्ये भेंडा गटामधनं जिल्हा परिषदेसाठी अर्जुन नवले तर भेंडा गणामधनं शिवाजी पाठक आणि मुकिंदपूर गणामधनं रावसाहेब कांगुणे या उमेदवारांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेच्या अध्यक्षस्थानी मुकिंदपूर गावचे सुखदेव पंडित हे होते। यावेळी बाळासाहेब पाटील, मारुती तोडमल, ॲडव्होकेट गोरक्षनाथ कांकडे, कांगुणे पाटील, शरद ढोकणे यांची भाषणे झाली आहेत। यावेळी भालगाव गोदेगाव परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। अलीकडच्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये नरेंद्र पाटलांनी आतापर्यंत कधी तुकारामजीवर एक शब्द बोलले नाही। विठ्ठलराव लंगे त्यांच्या विरोधात होते, त्यांनी प्रखर टीका केली, त्यांच्या विरोधातही एक शब्द बोलले नाही। मी नरेंद्र पाटलाच्या विरुद्ध वैयक्तिक अजिबात टीका केलेली नाही, चंद्रशेखर घोले पाटलांच्या बाबतीत अजिबात टीका केलेली नाही, परंतु या सगळ्यांच्या विरोधात नरेंद्र पाटलांच्या वडिलांच्या विरोधात ज्यांनी प्रखर टीका केली त्यांच्या विरोधात एक शब्दही न बोलणारे नरेंद्र घोले आज माझ्यावरती टीका करायला लागले। मला मनाला मोठा क्लेश होतोय आणि त्याचबरोबर आता मी देखील किती काळ भावनावश व्हायचं, किती काळ यांच्या सगळ्यांचे विचार करायचे। मी काय पातळी या निमित्ताने अजिबात सोडणार नाही, परंतु मला तुम्हाला हेच सांगायचंय की नेमकेपणाने मी बोललेला असल्यामुळे यांना ते खटकतं आणि म्हणून ते आज माझ्या नावाचा उच्चार करतायत, विचार करतायत। चांदा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारच दिलेला नाही आणि तिथे कैलासवासी मारुतरावजी घुले पाटलांचा फोटो आज अतिशय दिमाखाने तो शिवसेनेचा उमेदवार घेऊन प्रचार करतोय। मला तुम्ही एक उदाहरण द्या गडाख साहेबांच्या राजकीय इतिहासामध्ये की अशा पद्धतीने ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या विरुद्ध उमेदवाराच्या प्रचाराच्या पॉम्पलेटवरती त्यांचा फोटो कधी लावला म्हणून। कैलासवासी मारुतरावजी घुले पाटील जर आज असते तर त्यांनी चंद्रशेखर घोलेंचा कान धरला असता आणि तो पिरगाळला असता। अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण तुम्ही करायला सांगता, त्यांना आर्थिक मदत करता की मी माझ्या पायावरती निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडून आलो, मग आज बेल पिंपळगाव गटामध्ये तुम्ही का बरं अर्ज भरला नाही, उभे राहिले नाही? तुम्हाला तर तालुका वाटून दिलाय, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता नेवासा तालुक्याचे तुम्हीच नेते आहात। माझ्या आश्रयाखाली, गडाख साहेबांच्या आश्रयाखाली तुम्ही आजपर्यंत नेवासा तालुक्याचं राजकारण केलं, आमच्या खांद्यावरती मान टाकली। तुमची मान अजिबात आवटळू नये म्हणून आम्ही आमचा खांदा दुखावून घेतला। आता तुम्ही घुलेंच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे। आता तुम्ही बघा आम्ही कशी वागणूक दिली आणि घुले तुम्हाला कशी वागणूक देणार आहे। हा अनुभव तुम्ही घ्या आणि 5 वर्षानंतर आम्हाला भेटा। परंतु आता माझी आबंग साहेबांना एक प्रेमाची विनंती आहे, कदाचित माझा सल्ला म्हणून तुम्ही घ्या की चंद्रशेखर घोले पाटलांच्या हातनं आता ज्ञानेश्वर कारखान्याचा डोलारा अजिबात सांभाळू शकत नाही। जर ज्ञानेश्वर कारखान्याला याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर आबंग साहेब आता तुम्हीच या कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे, तरच काही फरक पडू शकतो। शंकरराव गडाखांनी तिथं दुकानाच्या सभेत सांगितलं की मी कारखान्याचा प्रत्येक स्पेअर पार्ट न पार्ट मला माहिती, प्रत्येक अडचणी मला माहिती, दोघांनाही समोरासमोर बोलू आणि लोकांनी प्रश्न विचारावं, मी उत्तर देईल, ते उत्तर देतील। मला वाटलं ह्या प्रश्नावर भाषण होतील। नेवासा तालुक्याचा पाटपाण्याचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नावर शंकरराव गडाख नेहमी वारंवार बोलतात, हा पाण्याचा प्रश्न। इथं मी नेहमी सांगत असतो की एखादा व्यावसायिक असेल, एखादा इतकं काम करणारा छोटा दुकानदार असेल, एखादा रोजंदारीवर जाणारा माणूस असेल, त्याला वाटत असेल हा काय पाटपाण्याचा प्रश्न नेहमीच असतो, आमचे प्रश्न कुठे आहेत? परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे
पाणी म्हणजे पैसा आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्याशिवाय ही सगळा पैसा इथं फिरत नाही, या सगळ्या वर्गापर्यंत पैसा फिरत नाही. म्हणून पाठ पाण्यासाठी शंकरराव गडाखांनी सत्तेत असू सत्तेत नसू त्या ठिकाणी रस्त्यावर येण्याची भूमिका घेतलेली, नुसता भूमिकाच घेतली नाही तर त्या प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून ते प्रश्न धरणात पाणी असताना त्या ठिकाणी नीट पाण्याचं नियोजन होत नव्हतं, परंतु होत नाही, परंतु धरणात पाणी नसताना त्या ठिकाणी शंकरराव गडाखांनी पाण्याचं नियोजन करून दाखवलं होतं. आणि ही खरी भूमिका आपल्याला बजवायची आणि त्याच्यासाठी तुमची खंबीर साथ या पक्षाला या निर्णयाला असली पाहिजे. आणि ती साथ 16 तारखेला आपण मतदानात दाखवून द्यावं. आणि कार्यकर्त्यांनी अजून 4 दिवस राहिलेले प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. चिन्ह महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपल्याला 16 तारखेला बॅटच्या चिन्हावर त्या ठिकाणी बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे अशी विनंती करतो. शंकर नागदे, C24 तास, नेवासा.